नमस्कार. सिंपल एज्युकेशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केलंय 9th स्टँडर्डच्या अल्जेब्राला आणि आपण त्यातला पाहतोय चॅप्टर नंबर 2 जो की आहे रिअल नंबर्स. रिअल नंबर्स मधला प्रॅक्टिस सेट 2.2 पर्यंतचा पार्ट आपण कव्हर केलाय. जर तुम्ही ते लेक्चर मिस केले असतील तर तुम्ही ते जरूर बघा. आज प्रॅक्टिस सेट 2.2 नंतरचा जो पार्ट आहे तो आज आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. आज या लेक्चर मध्ये तुम्ही एक नवीन पॉइंट शिकणार आहात जो की आहे बोर्डवर तुम्हाला दिसतच असेल जो की आहे सर्ट्स. बेसिक पासून आपण स्टार्ट करू मग आपण सर्ट कडे जाऊ. तुम्हाला माहितीये इथे मी टूल घेते. टू कोण आहे? एक रॅशनल नंबर आहे. टू कोण आहे? एक रॅशनल नंबर आहे. आपण त्याचा स्क्वेअर रूट घेऊ. स्क्वेअर रूट कोण आहे? हा स्क्वेअर रूट ऑफ टू कोण आहे? हा एक इरॅशनल नंबर आहे. हा टू कोण आहे? रॅशनल नंबर आहे. पण जेव्हा आपण त्याचा स्क्वेअर रूट घेतो तेव्हा आपल्याला काय मिळतो? एक इरॅशनल नंबर मिळतो, होय ना? आपण लास्ट लेक्चर मध्ये प्रूव्ह केले स्क्वेअर रूट ऑफ टू इज अ इरॅशनल नंबर, होय ना? मग एक रॅशनल नंबर आहे कोण आहे? टू आहे. टू सारखे कोणतेही नंबर असतील जेव्हा आपण त्याचं स्क्वेअर रूट घेतो, इथं मी स्क्वेअर रूट घेतलंय, मला काय मिळाला? स्क्वेअर रूट ऑफ टू काय मिळाला? इरॅशनल नंबर मिळाला. तुम्ही स्क्वेअर रूट घ्या किंवा तुम्ही क्यूब रूट घ्या किंवा तुम्ही फिफ्थ रूट घ्या, असं तुम्ही अगदी nth रूट जरी घेतलं, nth रूट जरी घेतलं कोणत्याही डिजिटचं, कोणत्याही रिअल नंबरचं, रॅशनल नंबरचं कोणतंही डिजिट घेतलं तर तुम्हाला मिळणारे व्हॅल्यूज काय मिळतात? एक तर ती रॅशनल नंबर असेल किंवा ती इरॅशनल नंबर असेल, होय ना? जेव्हा तुम्ही एखाद्या रिअल नंबरचं जेव्हा स्क्वेअर रूट घेता किंवा क्यूब रूट घेता किंवा फिफ्थ रूट घेता, असं अगदी nth रूट जरी घेतलं तरी मिळणारी व्हॅल्यू एकतर रॅशनल असेल किंवा इरॅशनल असेल. जर तुम्हाला मिळणारी व्हॅल्यू जर इरॅशनल असेल तर मिळणारी व्हॅल्यू जर इरॅशनल असेल तर घेतलेले हे जे आपण nth रूट घेऊ किंवा स्क्वेअर रूट असेल क्यूब रूट असेल तर घेणारी जी आपण इथं जे आपण घेतोय यालाच आपण म्हणणार आहोत सर्ड. जर तुम्हाला इकडे एक इरॅशनल नंबर मिळाला तर ही जी दिलेली जी व्हॅल्यू असते त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? सर्ड म्हणणार आहोत. सर्ड म्हणजेच काय? सर्ड इज नथिंग बट इरॅशनल रूट. सर्ड इज नथिंग बट इरॅशनल रूट. सर्ड म्हणजेच काय? एक इरॅशनल व्हॅल्यू. सर्ड म्हणजेच काय? एक इरॅशनल व्हॅल्यू. जेव्हा जेव्हा तुम्हाला स्क्वेअर रूट असेल, क्यूब रूट असेल, फिफ्थ रूट असेल, जेव्हा ते रूट सॉल्व्ह करून जेव्हा तुम्हाला इरॅशनल नंबर मिळेल तेव्हा ते सर्ड आहे. बस एवढंच आहे यामध्ये आणि अतिशय सोपा पॉइंट आहे हा. सर्ड म्हणजे काय? इरॅशनल रूट. आलं लक्षात? सर्ड म्हणजे काय? तुम्ही स्क्वेअर रूट घ्या, तुम्ही क्यूब रूट घ्या किंवा फिफ्थ रूट घ्या, अगदी तुम्ही nth रूट जरी कोणत्याही डिजिटचं घेतलं, जर तुम्हाला ती व्हॅल्यू इरॅशनल मिळाली म्हणजे ती सर्ड आहे. दिलेली व्हॅल्यू काय आहे? सर्ड आहे. आलं लक्षात? या बेसिक गोष्टी तुमच्या प्रॅक्टिस सेट 2.3 साठी आहेत. आलं का लक्षात? सर्ड म्हणजे काय? आता त्याची आपण डेफिनेशन बघू. इफ n इज ग्रेटर दॅन 1, ए काय आहे? पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे आणि nth रूट ऑफ ए इज x आहे. आता मी इकडे सिम्बॉलिकली लिहिते. nth रूट ऑफ ए इज इक्वल्स टू x. हा x काय आहे? एक इरॅशनल नंबर आहे. हा x काय आहे? मिळणारा जो आपल्याला काय मिळाला हा इरॅशनल नंबर आहे. म्हणजेच काय? हा nth रूट ऑफ ए इज इक्वल्स टू x काय मिळाली तुम्हाला? याला काय म्हणतात? सर्ड म्हणतात, होय ना? आलं का लक्षात? n काय आहे? हा जो n आहे. आता इथे n म्हणजे काय? ऑर्डर. ऑर्डर ऑफ सर्ड. ही n आहे ना, हा स्क्वेअर रूट मध्ये इथं n लिहिलाय. हा कोण आहे? ह्या सर्डचा ऑर्डर आहे. ऑर्डर ऑफ अ सर्ड. हा सिम्बॉल रॅडिकल साइन. हा सिम्बॉल कोण आहे? रॅडिकल साइन. ए काय आहे? रॅडिकंट आहे. या सिम्बॉल मध्ये n कोण आहे? ऑर्डर ऑफ अ सर्ड आहे. हा जो सिम्बॉल दिलाय, हा जो स्क्वेअर रूटचा सिम्बॉल आहे, हा स्क्वेअर रूटचा सिम्बॉल आहे ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. पण जेव्हा तुम्ही सर्ड लर्न करताय, जेव्हा तुम्ही सर्ड शिकताय तेव्हा या सिम्बॉलला इकडे काय मेन्शन केलंय? एक रॅडिकल साइन म्हटलंय. काय म्हटलंय त्याला? जेव्हा तुम्ही सर्ड शिकता त्याच्यासाठी आपण या सिम्बॉलला काय म्हणतो? रॅडिकल साइन म्हणतो. आणि ज्याचा आपण घेतोय, कोणाचा nth रूट घेतोय? ए चा घेतोय, तर ए ला काय म्हणतात? रॅडिकंट म्हणतात. यावर तुम्हाला ना प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये क्वेश्चन आहे, त्यामुळे ह्या बारीक सारीक गोष्टी गरजेच्या आहेत. ऑर्डर काय आहे? रॅडिकल साइन काय आहे? रॅडिकंट कोण आहे? म्हणून या मी गोष्टी इथं मेन्शन करते.
तुम्हाला डेफिनेशन कळाली का सर्डची? सर्ड म्हणजे काय? इरॅशनल रूट, बस. या व्यतिरिक्त काही नाही. सर्ड म्हणजे काय? फक्त एक इरॅशनल रूट आहे. इरॅशनल रूट कोणाचा आहे? ए पॉझिटिव्ह रॅशनल नंबरचा आहे. कोणाचं? एक पॉझिटिव्ह रॅशनल नंबरचा काय आहे? एन इज ग्रेटर दॅन 1. एन कोण आहे? हा ऑर्डर आहे सर्डचा. एन काय आहे? ग्रेटर दॅन 1 आहे. ए काय आहे? पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. तर nth रूट ऑफ ए इज एक्स आहे. nth रूट ऑफ ए काय मिळतोय तुम्हाला? एक्स आहे. एक्स कोण आहे? एक्स हा इरॅशनल नंबर मिळतोय तुम्हाला. एक्स हा इरॅशनल नंबर आहे, म्हणूनच याला आपण काय म्हणतोय? सर्ड म्हणतोय. आलं ना लक्षात? nth रूट ऑफ ए इज इक्वल्स टू एक्स. nth रूट ऑफ ए इज इक्वल्स टू एक्स. एक्स काय आहे? एक इरॅशनल नंबर आहे. आलं लक्षात? एन ला काय म्हणायचं? ऑर्डर ऑफ सर्ड. या साईनला काय म्हणायचं? जे स्क्वेअर रूट आहे, हे जेव्हा तुम्ही सर्ड शिकता तेव्हा त्याला काय म्हणायचं? एक रॅडिकल साईन म्हणायचं. आणि कोणाचं घेताय तुम्ही एनथ रूट? एचं घेताय, म्हणून ए ला काय म्हणायचं? रॅडिकंट म्हणायचं. आलं लक्षात? आता काही एक्झाम्पल बघूया, अगदी सोपी. सर्ड आहेत की नाही ते चेक करूया. आता इकडे ए इज इक्वल्स टू 7 आणि एन इज इक्वल्स टू 3 घेते मी. देन ए ची व्हॅल्यू काय? 7 आहे. एन ची व्हॅल्यू काय? 3 आहे. क्यूब रूट ऑफ 7. क्यूब रूट ऑफ 7 रॅशनल नंबर मिळेल का? क्यूब रूट ऑफ 7 हा एक इरॅशनल नंबर आहे, होय ना? हा जर इरॅशनल नंबर मिळाला म्हणजेच काय झाला? क्यूब रूट ऑफ 7 काय झाले? सर्ड झालं ना? आपल्याला हवंय काय? इरॅशनल नंबर तर हवाय. मग क्यूब रूट ऑफ 7 काय झाली? सर्ड झालं ना? आपण याला सर्ड म्हणू शकतो का? क्यूब रूट ऑफ 7 ला तर म्हणू शकतो. क्यूब रूट ऑफ 7 इज अ सर्ड. ए इज इक्वल्स टू 27, n is equals to 3, then क्यूब रूट ऑफ 27. 27 हा कशाचा क्यूब आहे? 3 चा. मग क्यूब रूट ऑफ 27 किती आहे? 3 आहे. 3 काय आहे हो? रॅशनल नंबर आहे की इरॅशनल नंबर आहे? काय आहे हा? एक रॅशनल नंबर आहे. मग क्यूब रूट ऑफ 27 सर्ड होईल का? नाही होणार. क्यूब रूट ऑफ 27 सर्ड होणार नाही, कारण की मिळणारी व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाले? रॅशनल नंबर मिळाले. म्हणजेच काय? क्यूब रूट ऑफ 27 इज नॉट अ सर्ड. n is equals to 3, a is equals to 8. क्यूब रूट ऑफ 8. 8 कोणाचा क्यूब आहे? 2 चा क्यूब आहे. मग क्यूब रूट ऑफ 8 किती येणार आहे? 2. मग 2 काय आहे? एक रॅशनल नंबर आहे, होय ना? 2 काय आहे? रॅशनल नंबर आहे. मग दिलेली जी व्हॅल्यू आहे क्यूब रूट ऑफ 8 ही सर्ड होईल का? सर्ड होईल का? नाही. आपल्याला काय हवे? की रॅशनल नंबर हवे. इरॅशनल आहे का तो? रॅशनल नंबर मिळाला ना आपल्याला. मग दिलेली व्हॅल्यू सर्ड होईल का? नाही. आलं ना लक्षात? सर्ड कधी होणार आहे? जेव्हा इरॅशनल नंबर आपल्याला मिळणार आहे. आलं लक्षात? इथे एक नवीन पॉइंट तुम्ही बघताय बोर्डवर, सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ सर्ड. सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय? जी दिलेली व्हॅल्यू आहे सर्ड मध्ये त्याला आपण अजून सिंपल करायची, बस. इकडे काय दिलंय तुम्हाला? स्क्वेअर रूट ऑफ 48. मी 48 असा लिहिते. 48 मी कसा लिहिला? 16 इंटू 3 लिहिला. आता हा 16 वेगळा आणि हा 3 वेगळा लिहू. 16 आणि हा 3 वेगळा लिहू. स्क्वेअर रूट ऑफ 16 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3. फक्त मी काय केलं? हा जो 48 होता, आपल्याला काय करायचंय? सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ सर्ड काढायचं. सिम्पलेस्ट फॉर्म करायचा आहे, अजून सिंपल करायचंय. दिलेली जी व्हॅल्यू आहे त्याला अजून सिंपल करायला, दिलेला जो सर्ड आहे त्याला अजून सिंपल करायचंय, बस. म्हणून मी काय केलं? तर 48 ला मी काय लिहिलं? 16 इंटू 3 लिहिलं. मग 16 इंटू 3 ला मी परत दोन सर्ड मध्ये वेगवेगळं लिहिलं. मी इथं सर्ड 16 लिहिला आणि इथं सर्ड 3 लिहिला. याचाच अर्थ काय? स्क्वेअर रूट ऑफ 16 म्हणजेच काय? 4. आणि दिलेला जो 3 आहे तो ॲज इट इज. हा, नेक्स्ट स्क्वेअर रूट ऑफ 98 मध्ये आपण स्क्वेअर रूट ऑफ 98 ला 49 इंटू 2 असं मेन्शन करू शकतो. 49 इंटू 2 होतंय ना 98. मग मी परत हे 49 इंटू 2 मी सेपरेट लिहिलं. स्क्वेअर रूट ऑफ 49 7 आणि स्क्वेअर रूट ऑफ 2 ॲज इट इज. सिम्पलेस्ट फॉर्म. मला दिलेली जे सर्ड होता त्याला मी अजून सिंपल केला. इथे दिलेला जो होता त्याला मी अजून सिंपल केला. सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय? आपण जास्तीत जास्त त्याला सिंपल करू शकतो. अशी व्हॅल्यू शोधायची ज्याचा आपण स्क्वेअर रूट काढू शकू. सिमिलर किंवा लाईक सर्ड्स मध्ये कंडिशन काय आहे? टू सर्ड्स आर सेड टू बी सिमिलर इफ, जेव्हा दिलेले दोन सर्ड आहेत, सपोज P
ए स्क्वेअर रूट ऑफ ए अँड क्यू स्क्वेअर रूट ऑफ ए हे दिलेले तुमचे दोन सड आहेत. टू सड्स आर सेड टू बी सिमिलर इफ देअर ऑर्डर इक्वल and radicand is equal. Suppose P root A and Q root A तुम्हाला दोन दिलेले सड्स आहेत. मग ते तुम्हाला काय सांगायचे, सिमिलर आहे की नाही. सिमिलर होण्यासाठी एकतर त्यांची ऑर्डर सेम असायला हवी आणि दुसरं रॅडिकंड सेम असायला हवं. एकतर ऑर्डर सेम असायला हवी आणि त्याचा रॅडिकंड सेम असायला हवा. ऑर्डर म्हणजे काय, इथं जी आहे ना, इथं ही स्क्वेअर रूट ऑफ ए ही ऑर्डर सेम असायला हवी आणि जो दिलेला जो रॅडिकंट आहे तो सेम असायला हवा. म्हणजेच काय, पी स्क्वेअर रूट ऑफ ए आणि क्यू स्क्वेअर रूट ऑफ ए, पी सड ए क्यू सड ए हे काय आहे, सिमिलर सड आहे. एक एक्झाम्पल बघू, सॉल्व करू. हे 45 स्क्वेअर रूट ऑफ 45 9 into 5. 45 मी कसा लिहिला, फक्त 9 into 5 सिंपल केला अजून त्याला. मग इकडे 9 लिहिला, इंटू मध्ये दिला, परत मी स्क्वेअर रूट 5 सेपरेट केला मी. परत हा स्क्वेअर रूट ऑफ 9 3, हा रूट 5 आहे ॲज इट इज. हा रूट 5 परत आपण सिंपल करू शकतोय का, हा सर्वात सिंपल फॉर्म आहे, होय ना. स्क्वेअर रूट ऑफ 5 परत त्याला फर्दर होत नाही, तो परत सिंपल होत नाही, म्हणून इथं मी 3 रूट 5 ॲज इट इज ठेवला. नंतर हा 16 into 5, 16 into 5 80 आहे ना आपला. 16 into 5 मी परत 16 आणि 5 ला सेपरेट केला. 16 into 5 हा 16 into 5 केला. 16 चा स्क्वेअर रूट निघतं ना 4 आणि 5 ॲज इट इज. इथे दिलेल्या एक्झाम्पल मध्ये बघा, इथे आणि इथे 3 रूट 5 आहे, इथं 4 रूट 5 आहे. 3 सड 5 4 सड 5 ऑर्डर सेम आहे याची. इथे पण स्क्वेअर रूट आहे, इथे पण स्क्वेअर रूट आहे, होय ना. इथं काही नाही म्हणजेच काय 2 आहे, इथे काही नाही म्हणजेच काय 2 आहे, हे माहिती आहे ऑलरेडी आपल्याला. आणि इथं काय रॅडिकंट कोण आहे, हा रॅडिकंट कोण आहे 5 आहे. इकडे पण 5 आहे, इकडे पण 5 आहे. मग दिलेले जे तुम्हाला सड होत्या त्या सिमिलर आल्या का. आपली कंडिशन काय आहे, दिलेल्या सड मध्ये आपल्याला ऑर्डर त्याची सेम हवी आणि त्याचे रॅडिकंट इक्वल हवे, होय ना. ऑर्डर आणि रॅडिकंट दोन्ही हवे, इक्वल हवे, तर आपल्याला दिलेली सड काय असणार आहे, सिमिलर सड असणार आहे. आलं लक्षात. नेक्स्ट आपण पॉइंट बघतोय, कंपॅरिझन ऑफ सड. कंपॅरिझन ऑफ सड मध्ये लेट ए अँड बी आर पॉझिटिव्ह रियल नंबर. ए अँड बी काय आहेत, पॉझिटिव्ह रियल नंबर आहेत. इफ ए लेस दॅन बी, इफ ए काय आहे, लेस दॅन बी आहे. इथं मी घेते इफ ए लेस दॅन बी. आता मी या बाजूला आणि या बाजूला दोन्ही बाजूला मल्टिप्लाय बाय ए केला. ए इंटू ए हे ॲज इट इज लेस दॅन बी इंटू ए केला. ए इंटू ए काय आला, ए स्क्वेअर आला. लेस दॅन बी इंटू ए, मी ए बी लिहिते, बी ए लिहिले तरी चालेल, ए बी लिहिते. ए स्क्वेअर लेस दॅन काय आला, ए बी आला. सपोज ह्याला मी इक्वेशन 1 म्हटलं. अगेन इक्वेशन 1 ला तुम्हाला, आता तुम्ही इथे कशाने मल्टिप्लाय केलेला, ए ने मल्टिप्लाय केलेला. आता मी बी ने करते. ए इंटू बी, बी डायरेक्ट लिहिते, लेस दॅन ॲज इट इज आहे असं बी इंटू बी. मी इकडे मल्टिप्लाय कशाने केलेलं, ए ने मल्टिप्लाय केलेलं. इथे मी मल्टिप्लाय कशाने केले, बी ने केले. कोणते इक्वेशन 1 ला. इथे काय आलं, ए बी आलं, लेस दॅन ॲज इट इज बी इंटू बी, बी स्क्वेअर आला माझा. मग या इक्वेशन हे इक्वेशन आणि या इक्वेशन वरून ए स्क्वेअर लेस दॅन ए बी आणि ए बी लेस दॅन बी स्क्वेअर, तर काय मिळालं तुम्हाला, ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर मिळाला ना. ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर आणि ए स्क्वेअर लेस दॅन ए बी आणि ए बी लेस दॅन बी स्क्वेअर, म्हणून मी डायरेक्ट हा ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर लिहू शकते ना इकडे. ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर कधी मिळाले हे तुम्हाला, ए लेस दॅन बी असेल तेव्हा. म्हणजेच काय, ए लेस दॅन बी असेल तेव्हा ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर मिळाला तुम्हाला. इकडे बघा, इक्वेशन नंबर 1 आणि याला मी म्हणते इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून बघा, ए लेस दॅन बी असेल तर तुम्हाला काय मिळाला, ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर घेतला तरी जे साइन आहे लेस दॅनचं ॲज इट इज राहिलं. सपोज मी इकडे काय घेतला, ए लेस दॅन बी घेतला. आता मी काय घेते, इफ ए ग्रेटर दॅन बी घेते.
मी काय घेते, ए ग्रेटर दॅन बी घेते. सेम प्रोसिजर आपल्याला करायची. इकडे ए ने पहिल्यांदा मल्टिप्लाय करायचंय, ए स्क्वेअर होणार इंटू ए इंटू बी करायचं. मी इथे डायरेक्ट लिहिते. इकडे काय केलंय आपण, ए ने मल्टिप्लाय केलं दोन्ही बाजूला. मग आता मी इकडे तसंच करते आणि डायरेक्ट लिहिते, ए स्क्वेअर ग्रेटर दॅन ए बी झाला. परत मला ए इंटू बी, ए ग्रेटर दॅन बी ला परत बी ने मल्टिप्लाय करायचंय. मग काय येणार, ए बी, हे साइन ऍज इट इज. इकडे काय येणार, बी स्क्वेअर येणार. इथं काय केलं आपण, मल्टिप्लाय बाय ए केलं. इथं काय केलं आपण, मल्टिप्लाय बाय बी केलं. मग ए स्क्वेअर ग्रेटर दॅन ए बी आणि ए बी ग्रेटर दॅन बी स्क्वेअर. म्हणजेच काय आलं, ए स्क्वेअर ग्रेटर दॅन बी स्क्वेअर आला. हा ए स्क्वेअर मोठा आहे ए बी पेक्षा, पण ए बी कोणापेक्षा मोठा आहे, बी स्क्वेअर पेक्षा. म्हणजेच काय, ए स्क्वेअर हा मोठा असणार आहे बी स्क्वेअर पेक्षा. याचाच अर्थ काय, जेव्हा ए ग्रेटर दॅन बी असतो तेव्हा तुम्हाला काय मिळतो, ए स्क्वेअर ग्रेटर दॅन बी स्क्वेअर मिळतो. होय ना. ए लेस दॅन बी असेल, त्याचा स्क्वेअर केला, ए चा स्क्वेअर केला, बी चा स्क्वेअर केला, ऍज इट इज राहणार आहे. ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअरच येणार आहे. ए ग्रेटर दॅन बी असेल आणि नंतर आपण त्याचा स्क्वेअर केला, ए स्क्वेअर ग्रेटर दॅन आपल्याला बी स्क्वेअर मिळणार आहे. मी डायरेक्ट सांगते तुम्हाला. इकडे आपण कसं केलं तुम्हाला कळालं, म्हणून मी डायरेक्ट काय सांगते, ए लेस दॅन बी असेल तर ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर मिळणार. ए ग्रेटर दॅन बी असेल तर ए स्क्वेअर ग्रेटर दॅन बी स्क्वेअर मिळणार. तसं सिमिलरली ए इज इक्वल्स टू बी असेल तर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू बी स्क्वेअर असणार. होय ना. ए इज इक्वल्स टू बी असेल तर याचा ए म्हणजेच बी असेल तर ए चा स्क्वेअर म्हणजेच बी चा स्क्वेअर येणार ना. ए हा लहान आहे बी पेक्षा तर त्याचा स्क्वेअर पण लहान असणार आहे बी पेक्षा. ए हा मोठा असणार आहे बी पेक्षा तर त्याचा स्क्वेअर केला तर तोही ऑब्विसली मोठा असणार आहे बी पेक्षा. इथे एवढंच आहे. आलं का लक्षात. मग मी ए आणि बी कोण घेतलेत, हे पॉझिटिव्ह रिअल नंबर्स घेतलेत. तुम्ही पॉझिटिव्ह रिअल नंबर्स घ्या किंवा तुम्ही रॅशनल नंबर घ्या किंवा तुम्ही इरॅशनल नंबर घ्या. म्हणजेच काय, सड. इरॅशनल नंबर म्हणजेच काय, सड. हे सगळं फॉलो होणार आहे सड साठी सुद्धा. आलं का लक्षात. मी इथं का घेतले, रिअल नंबर्स घेऊन शिकवलं कारण की सोपं समजावं म्हणून. ए आणि बी कोण आहे, तिथे पॉझिटिव्ह रिअल नंबर आहेत. तुम्ही हे पॉझिटिव्ह रिअल नंबर साठी म्हणा किंवा तुम्ही रॅशनल नंबर साठी म्हणा किंवा तुम्ही सड साठी म्हणा, हीच कंडिशन ह्या फॉलो होणार आहे. जर ए ही सड लहान असेल याच्यापेक्षा तर त्याचा स्क्वेअर केल्यानंतर तुम्हाला ऍज इट इज तसंच मिळणार आहे. इथे पण ह्या जर ए आणि बी तुम्ही सड समजल्यात, सड आहेत, ए ही सड आहे बी ही सड आहे, तर ए स्क्वेअर हा मोठा असणार आहे बी स्क्वेअर साठी. या रिअल नंबर साठी मी समजावून सांगितलंय. म्हणजेच काय, ए आणि बी रिअल नंबर्स असतील तरी हीच कंडिशन फॉलो होणार आहे, तरी हे असंच फॉलो होणार आहे. ए आणि बी जर तुमचे रॅशनल नंबर्स असतील तरीही असंच होणार आहे आणि ए आणि बी इरॅशनल नंबर असतील म्हणजेच सड असतील तरी ऍज इट इज असंच राहणार आहे. कंपॅरिझन ऑफ सड साठी एक एक्झाम्पल बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कम्पेअर कशा करायच्या सड. 6√2 आणि 5√5. 6√2 आणि 5√5. 6 सड 2 किंवा 5 सड 5 असं पण आपण त्याला रीड करू शकतो. यामध्ये तुम्हाला कम्पेअर करायचे कोणती सड मोठी आहे आणि कोणती लहान आहे असा लिहिते. इंटू रूट. या 6 च्या ऐवजी मी इथं 36 का लिहिला, कारण की 6 म्हणजेच काय, स्क्वेअर रूट ऑफ 36 आणि √2 ऍज इट इज √2 आहे असाच ठेवला मी. आता हे 36 आणि 2 हे वेगवेगळे आहेत ना, मी ते एकत्र लिहिते. 36 इंटू 2. हे 36 आणि हे 2 मी एकत्र लिहिले. मग नंतर हे मी मल्टिप्लिकेशन केलं, किती आलं तुमचं, 72 आलं. नेक्स्ट 5√5. या 5 ला मी असा लिहिते. 5 ला मी कसा लिहिले, स्क्वेअर रूट ऑफ 25. स्क्वेअर रूट ऑफ 25 म्हणजेच काय, 5 इंटू हा 5 आहे असा. होय ना. हा 5 आहे असा. मग हे दोन वेगवेगळे आहेत ते मी आता एकत्र लिहिते. 25 इंटू 5 इज इक्वल्स टू 25 इंटू 5 इज इक्वल्स टू 125. 25 इंटू 5 इज इक्वल्स टू 125. सिन्स इथं व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली, ते स्क्वेअर रूट ऑफ 72 आणि इथं काय मिळालं, 125. 72 लेस दॅन 125. हा 72 लहान आहे ना कोणापेक्षा, 125 पेक्षा. Therefore सड 72 is less than सड 125 means 6√2 is less than 5√5.
72 लहान आहे कोणापेक्षा 125 पेक्षा. 72 लहान आहे 125 पेक्षा. म्हणजेच काय सर्ट 72 लहान असणार आहे सर्ट 125 पेक्षा. म्हणजेच काय दिलेलं काय होते व्हॅल्यू तुम्हाला 6√2 लहान असणार आहे 5√5 पेक्षा. आपण काय करतोय कंपॅरिझन करतोय. सर्ट्स दिलेल्या सर्ट्सचं काय करतोय आपण कंपॅरिझन करतोय. आलं लक्षात? कंपॅरिझन ऑफ टू सर्ट्स मध्ये अजून एक आपण एक्झाम्पल बघू जे की आहे तुमचं प्रॅक्टिस सेट 2.3 मधलं त्यातलं एक एक्झाम्पल बघू. 7√2 आणि 5√3. 7√2 इज इक्वल टू 7√2 ला मी इंटू 2 असं लिहिते. या 7 ला मी स्क्वेअर रूट ऑफ 49 लिहिला. 7 ला मी स्क्वेअर रूट ऑफ 49 का लिहिला? कारण की स्क्वेअर रूट ऑफ 49 म्हणजे 7. 7 चा स्क्वेअर काय आहे 49. स्क्वेअर रूट ऑफ 49 काय येणार आहे तुमचं 7. म्हणून मी 7 च्या ऐवजी स्क्वेअर रूट ऑफ 49 लिहिला. इंटू 2 ऍज इट इज लिहिला. आता हे दोन वेगवेगळे आहेत ना ते मी एकत्र लिहिते. 49 इंटू 2 लिहिते. 49 इंटू 2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 98 आला. नेक्स्ट काय दिलंय तुम्हाला 5√3. ह्या 5 च्या ऐवजी मी स्क्वेअर रूट ऑफ 25 लिहिते इंटू 3 ऍज इट इज. मग तुम्हाला काय मिळेल हे दोन वेगळे आहेत ना मी एकत्र लिहिते. 25 इंटू 3 इज इक्वल टू किती आला तुमचा 75. इकडे काय म्हणा सिन्स 98 इज ग्रेटर दॅन 75. हा 98 मोठा आहे ना 75 पेक्षा. म्हणजेच काय देअरफॉर सर्ड 98 इज ग्रेटर दॅन सर्ड 75 मीन्स 98 म्हणजेच कोण आहे 7√2 आहे. हा आणि हा कोण आहे 75 म्हणजेच काय आहे स्क्वेअर रूट ऑफ 75 कोण आहे 5√3 आहे. मोठं कोण आलं 7√2 ही मोठी आली कोणापेक्षा 5√3 पेक्षा. म्हणजे ही सर्ड मोठी आली 7/2 इज ग्रेटर दॅन 5/3. म्हणजे दिलेली सर्ड कोणती मोठी आहे कोणती लहान आहे आपण काय करतोय कंपॅरिझन करतोय. कोणामध्ये केलं या दोघांमध्ये केलं. मग कळालं ना तुम्हाला कसं आलं. फक्त हे थोडं सॉल्व्ह करायचं आणि त्याच्यामध्ये जो मोठा डिजिट आहे ती मोठी सर्ड येणार आहे आणि जो लहान आहे ती लहान येणार आहे. पॉइंट आपण बघणार आहोत ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ट्स. ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ट्स मध्ये आपण जे सगळे सर्ट्स बघणार आहोत ते लाईक सर्ट्स असतील. लाईक सर्ट्स म्हणजेच काय सिमिलर सर्ट्स. सिमिलर सर्ट्स म्हणजेच काय ज्याचा रॅडिकंड आणि ऑर्डर त्याची सेम हवी. आता आपण बघितलंय ना सिमिलर सर्ट्स म्हणजे काय रॅडिकंड आणि त्याची ऑर्डर सेम हवी म्हणजेच ते सिमिलर सर्ट्स आले. मग त्याच्यावरचे आपण ऑपरेशन्स बघणार आहोत. ऑपरेशन्स म्हणजेच काय ऍडिशन दिलेल्या सर्ट्सची ऍडिशन करायची मल्टिप्लिकेशन करायचं डिवायडेशन करायचं. दिलेली सर्ट काय तुमची 5√3 प्लस 2√3 याचं मला काय करायचं ऍडिशन करायचं. इकडे √3 आहे इकडे √3 आहे. हे काय आहेत लाईक सर्ट्स आहेत ना. लाईक सर्ट्सची कंडिशन काय आहे लाईक सर्ट्स मध्ये रॅडिकंड आणि त्याची ऑर्डर इकडे समान आहे का इकडे 2 आहे इकडे 2 आहे स्क्वेअर रूट आहे ते आणि इकडे रॅडिकंड काय इकडे 3 आहे इकडे 3 आहे. याचं ऍडिशन होऊ शकतं. मग मी डायरेक्ट असं लिहिते 5 2 प्लस 2 आणि हा स्क्वेअर रूट मधला 3 मी कॉमन लिहिते. 5 प्लस 2 7 स्क्वेअर रूट ऑफ 3. आलं का लक्षात. मी काय केलं इकडे 5√3 प्लस 2√3 मध्ये 5 प्लस 2 कॉमन केला. 5 प्लस 2 मधून √3 मी कॉमन काढला आणि 5 प्लस 2 केलं. 5 प्लस 2 7. आलं का लक्षात. ऍडिशन करताना 7√3 मायनस 29√3. इकडे √3 आहे इकडे √3 आहे मी कॉमन काढू शकते ना. 7 मायनस ऍज इट इज 29 ब्रॅकेट कम्प्लीट √3 मी इथून कॉमन काढलाय. 7 मायनस 29 मायनस 22√3 ऍज इट इज. याचा मायनस किती आला मायनस 22√3 ऍज इट इज. ऍडिशन कळाली सबस्ट्रॅक्शन कळाली. 8√5 प्लस स्क्वेअर रूट 20 मायनस 125. 8√5 प्लस स्क्वेअर रूट 20 मायनस रूट 125. इथे आपल्याला काय आहेत ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ट्स. लाईक सर्ट्स करायचे आहेत आपल्याला होय ना. मग इकडे किती आहे हे 20 आहे 125 आहे. आपल्याला काय करायचे आहेत हे तिन्ही समान करायचे आहेत. तेव्हा आपण त्याचं ऍडिशन करू शकू किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकू. तर हे मी अजून सिंपल लिहिते 5√5 8 इंटू √5 8√5 प्लस
इकडे आपल्याला √5 आहे. मी इथे आणि इथे मला √5 मिळेल का? इथे आणि इथे मिळेल. 4 × 5. 4 5 20 मायनस 125 मी 25 × 5 लिहिला. इथं 20 मी कसा लिहिला? 4 × 5 लिहिला. आता 8 √5 प्लस इथे √4 × √5 हे एकत्र होतं, मी सेपरेट लिहिलं. मायनस इथे 25 × √5. हा, हे एकत्र होते मी सेपरेट करून लिहिले, इथे एकत्र होते सेपरेट करून लिहिले. आता √4 आपण काढू शकतो, √25 आपण काढू शकतो. 8 √5 प्लस √4 म्हणजेच काय? 2. √5 ॲज इट इज मायनस √25 म्हणजेच काय? 5 आणि √5 ॲज इट इज. आता काय मिळाला तुमचा? a√5 प्लस 2√5 मायनस 5√5. प्रत्येक ठिकाणी √5 √5 √5 आहे का? आता आपण कॉमन काढू शकतो. इज इक्वल्स टू 8. 8 मी ॲज इट इज आहे असा लिहिला, प्लस हे 2 ॲज इट इज लिहिला, हे मायनस नंतर कोण आहे? 5 हे लिहिलं मी ब्रॅकेटमध्ये. कॉमन काय घेतोय आपण? हा √5 हा √5 हा √5. इकडे लिहिला मी √5. 8 प्लस 2 मायनस 5. 8 इथं आहे असाच लिहिला, प्लस दिला, नंतर 2 ॲज इट इज लिहिला, मायनस दिला आणि 5 लिहिला. मग ब्रॅकेटच्या बाहेर काय लिहिलं मी? √5 मी कॉमन काढलाय. 8 प्लस 2 10 मायनस 5 5√5. हे दिलेलं काय होतं तुम्हाला? 8√5 प्लस √20 मायनस √125. आन्सर काय मिळालं तुम्हाला? 5√5. इथे ऍडिशन समजली, सबस्ट्रॅक्शन समजली, आणि इथं ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन एकत्र. मग इथं मला तुम्हाला काय करायचे? सिमिलर सर्ट्स करून घ्यायचे. सिमिलर सर्ट्स केल्यानंतरच आपण सॉल्व्ह करू शकतो, तरच त्यातून कॉमन निघणार, तरच ते एक्झाम्पल सॉल्व्ह होणार. म्हणून मी इथं असं केलं. आलं लक्षात? आता डिवाइड आणि मल्टिप्लाय बघू. इथे मला काय करायचे? इथं मल्टिप्लिकेशन करायचे. आता ऍडिशन आपण सबस्ट्रॅक्शन बघितली तशीच इथं मल्टिप्लिकेशन करायचे. √7 इंटू 42 मी असा लिहिते. 42 मी कसा लिहिते? हा 42 मी 7 × 6 लिहिते. 42 ला मी काय केलं? 7 × 6 लिहिलं फक्त. मग आता हे दोन वेगळे आहेत ना, मी आता ते एकत्र लिहिते. 7 आहे असंच इंटू हा 7 इंटू हा 6. हे दोन वेगळे होते, त्यांना मी एकत्र करून लिहिलं. मग आता 7 × 7 हे 7 × 7 स्क्वेअर रूट मध्ये 7 × 7 मी एकदाच लिहिते स्क्वेअर रूटच्या बाहेर, आणि √6 मी लिहिते स्क्वेअर रूट मध्ये 7 × 7. मग मी एकदाच बाहेर आपण स्क्वेअर रूट घेतोय 7 × 7. जरी तुम्ही इथं असं 7 × 7 49 आणि इंटू 6 नंतर 49 इंटू हे 6 हे 49 म्हणजेच काय? 7 × 6 असं केलं तरी चालेल. मी डायरेक्ट लिहिलं. हा, 7 × 7 स्क्वेअर रूट मध्ये. मग एकदाच मी 7 बाहेर काढले, स्क्वेअर रूट आहे ना, मग 2 ऐवजी मी 1 लिहिला आणि √6 ॲज इट इज लिहिला. आलं लक्षात? आपण मल्टिप्लाय कसं करू शकतो? आता डिवाइड एक बघूया. √125 डिवाइड √5. मी आता याला फक्त असा लिहिते, √125 डिवायडेड बाय √5. हा, हे दोन सेपरेट आहेत, मी त्यांना एकत्र लिहिते. 125 डिवायडेड बाय 5. स्क्वेअर रूट ॲज इट इज. 125 ला 5 ने डिवाइड केल्यावर तुम्हाला किती मिळाला? 25 ना. 25 5 125. मग 25 चा स्क्वेअर रूट किती आला? 5 आला. आलं डिवाइड कसं करायचं लक्षात? नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे रॅशनलायझेशन ऑफ सर्ड. रॅशनलायझेशन ऑफ सर्ड म्हणजेच काय? सपोज तुम्हाला एक सर्ड दिलंय √a. सर्ड a दिला आहे आणि त्याला मल्टिप्लाय केला मी. कोणी? सर्ड सपोज b ने मल्टिप्लाय केला, तर मिळणार जो तुम्हाला प्रोडक्ट मिळाल्यानंतर तुम्हाला मिळणारी जी व्हॅल्यू आहे तो एक रॅशनल नंबर असला पाहिजे. इफ प्रोडक्ट ऑफ टू सर्ड इज अ रॅशनल नंबर, देन द गिवन सर्ड आर रॅशनलायझिंग फॅक्टर्स ऑफ इच अदर. म्हणजेच काय? हा, ही जी दिलेली सर्ड आहे त्याला मी अजून दुसऱ्या एका सर्डने मल्टिप्लाय केल्यानंतर मला एक रॅशनल नंबर मिळतो. तर हे दोन जे दिलेले जे दोन सर्ड आहेत ते एकमेकांचे रॅशनलायझिंग फॅक्टर आहेत. √a हा √b चा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. √a आणि √b हे एकमेकांचे दोन रॅशनलायझिंग फॅक्टर आहेत. म्हणजेच काय? एका सर्डने दुसऱ्या सर्डला मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला सर्ड जाऊन स्क्वेअर रूट जाऊन फक्त एक रॅशनल नंबर मिळाला पाहिजे. आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल.
मग √2 सपोज मी तर √2 नेच मल्टिप्लाय केलं. मग √2 इंटू √2 मी हे दोन्ही एकत्र लिहिले. काय मिळालं तुम्हाला? √4 मिळालं. स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजेच काय? 2 मिळाला. हा आला काय तुमचा रॅशनल नंबर, होय ना? म्हणजेच काय? √2 इंटू मी ह्या √2ला या दिलेल्या सर्डला मी याच्या अजून एका सर्डने मल्टिप्लाय केलं, तेव्हा तुम्हाला काय मिळाला? एक रॅशनल नंबर मिळाला. म्हणजेच काय? √2 इज रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ √2. √2 हा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे √2चा. सपोज मी इथं √2 आहे आणि इथं मी 8 घेते. हा, इथे मी √2 घेतलाय इंटू इथं आपण कशाने मल्टिप्लाय करायला? √2 ने मल्टिप्लाय करायला. मी फक्त √2 घेते, परत त्याला √8 ने मल्टिप्लाय करते. नंतर इथं 2 इंटू 8 ही झालं 16. स्क्वेअर रूट ऑफ 16 इज 4. हा काय मिळाला तुमचा? रॅशनल नंबर मिळाला ना? हा 4 काय मिळाला तुम्हाला? रॅशनल नंबर मिळाला. म्हणजेच रूट रूट 8 इज म्हणजेच काय? √8 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ √2. अशा सर्डला दिलेल्या सर्डला आपण अशा अजून एका सर्डने मल्टिप्लाय करायचंय, अजून एका सर्डचा प्रोडक्ट त्याच्याशी प्रोडक्ट करायचंय, जेणेकरून आपल्याला एक रॅशनल नंबर मिळायला हवा. म्हणजे त्याचं काय आहे? स्क्वेअर रूट गायब व्हायला पाहिजे, निघून जायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जो रॅशनल नंबर मिळतो म्हणजेच काय? तो त्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर येतो. रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणजेच काय? दिलेल्या सर्डला आपण रॅशनल करून टाकायचं. आलं लक्षात? आता इथे √2 हा एक रॅशनलायझिंग फॅक्टर मिळाला. इथे √2 ला √8 हा पण एक रॅशनलायझिंग फॅक्टर मिळाला. सिमिलरली √6 ने मल्टिप्लाय करून बघा, √16 ने मल्टिप्लाय करून बघा, √15 ने मल्टिप्लाय करून बघा. कशासाठी? √2 चे रॅशनलायझिंग फॅक्टर आहेत. आर ऑल्सो रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ √2. एका सर्डला असे बरेच रॅशनलायझिंग फॅक्टर्स आपल्याला मिळू शकतात. मी इथं सोप्यापासून थोडासा क्रिटिकल पर्यंत गेले. √2 ला √2 ने जेव्हा आपण मल्टिप्लाय करू तेव्हा आपण रॅशनलायझिंग फॅक्टर आपल्याला √2 हा मिळणार आहे. परत जरी आपण √8 ने केलं तरीही आपल्याला एक रॅशनल नंबर मिळणार आहे. मग तो त्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर झाला. परत जर 8√2 ने मी केलं तरीही आपल्याला रॅशनल नंबर मिळाला, म्हणजेच 8√2 हा सुद्धा रॅशनलायझिंग फॅक्टर झाला. असे बरेच एका सर्डला असे बरेच रॅशनलायझिंग फॅक्टर्स असू शकतात. आलं का लक्षात? रॅशनलायझेशन ऑफ अ सर्ड म्हणजे काय?